तर आपल्याकडे 1 करोड रुपये वयाच्या 25-30 वर्षापर्यंत आपल्याकडे असू शकतात. हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपले जे काही व्ह्युअर्स आहेत, एंगेज जे मुलं मुली आहेत, त्यांचा पहिला 1 करोड रुपये कोणत्या पद्धतीने कमवायची, प्रॅक्टिकल वे किंवा कमवण्याची पद्धत या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला 100% समजणार आहे. तुम्ही जर एंगेजमध्ये असाल 15 पासून 20 पर्यंत 22 पर्यंत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर आपण प्रॅक्टिकल वे पाहूया. सर्वांना कन्सेप्ट माहीतच आहे, सिप म्हणून. सिप म्हणजे काय असतं? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्येच तुम्हाला सिस्टमॅटिक हा शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. व्यवस्थितपणे आपण इन्व्हेस्टमेंट जर केली तर आपल्याकडे 1 करोड रुपये वयाच्या 25-30 वर्षापर्यंत आपल्याकडे असू शकतात. कोणत्या पद्धतीनं पॉसिबल आहे ते आपण पाहणार आहोत. सिप कॅल्क्युलेटरवर जर जायचं आहे, सिप अमाऊंट आपण फ्रिक्वेन्सी आपण मंथली दर महिन्याला जर 1,000 रुपये जरी इन्व्हेस्ट केले, दर महिन्याला म्हणतोय मी, इथे दररोज नाहीये, 15 दिवसाला नाहीये ना, कधी नाहीये, महिन्याला, प्रत्येक महिन्याला जर मी फक्त 1,000 रुपये जर सेव्ह करतोय आणि असं मी जवळपास पुढले 30 वर्ष करतोय, म्हणजे मी कन्सिडर करतोय तुम्ही 20 वर्षाचे आहात आणि मी जवळपास 55 वर्षामध्ये हे मला अमाऊंट रिटर्न पाहिजे, 50-55 मध्ये, तर मी 35 वर्ष एक रँडमली घेतलं आणि रिटर्न याच्यावर मी एक्सपेक्टेड करतो की निफ्टीचे रिटर्न्स 15-16% असतात, तर मी जनरली जर 16% जरी केलं तर तुमच्या समोर हे कॅल्क्युलेशन होऊन येईल. तुम्ही इन्व्हेस्टमेंटच करणार आहात 4 लाख रुपये, पण इस्टिमेटेड रिटर्न जे तुम्हाला भेटणार आहे 2 करोड रुपयाचं भेटणार आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 1,97,29,769 रुपये. ही अमाऊंट पॉसिबल आहे तुमच्या फक्त 1,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेल्या रकमेमुळं. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की तुम्हाला 1,000 रुपये कंटिन्युअसली विदाऊट ब्रेकिंग तुम्हाला जवळपास 30 ते 35 वर्ष इथे जमा करायचे. तुम्ही 1 कोटी ते 2 कोटी रुपयेपर्यंतची रक्कम इझिली कमावू शकता. हा होता प्रॅक्टिकल वे ऑफ करोडपती. 8 दिन में पैसे डबल, 15 दिन में पैसे डबल नाही. ह्या पद्धतीने केलं तर तुम्ही तुमची लाईफ, तुमचं राहिलेलं रिमेनिंग जीवन सिक्युअर करू शकता. बाकी तुम्हाला काय मौज मस्ती करायच्या, बिंदास्त करा. ही अमाऊंट डोक्यात ठेवा. तुम्ही जेवढे जास्त इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता तेवढी जास्त करा. आता मी जर थोडक्यामध्ये जर सांगितलं, इथे जर इन्व्हेस्टमेंट कोणत्या 15,000 रुपये जर कोणी केली आणि फक्त 10 वर्ष जरी केली तर 10 वर्षामध्ये मित्रांनो जवळपास 50 लाख रुपये होतात. मग 30-35 वर्ष तुम्हाला थांबायची गरज नाहीये. 50 लाख रुपयासाठी तुम्हाला 10 ते 12 वर्ष खूप झाली. हे आहे प्रॅक्टिकल वे ऑफ इन्व्हेस्टमेंट. थँक्यू.